उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. सुनील जाधव झांझवड व राजू शिंदे चतुर्पेठ. मित्रहो, आता आपण पाहिलंच आपल्या विभागातील भरपूर विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वीरित्या कार्यरत आहेत. पण आपल्या या संस्थेला नेहमी एक खंत आहे आणि ती म्हणजे कोयना, सुळशी, कांदाटी या दुर्गम भागात आजही एकही IAS, IPS किंवा IFS नाही आहे. आपल्या भागातील सर्व मुलांनी या क्षेत्राकडे अतिशय दुर्लक्ष केलं आहे आणि या क्षेत्रात आपल्या भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी या क्षेत्राकडे ओढले गेले जाण्यासाठी एक शैक्षणिक संस्था कार्यरत आहे व या शैक्षणिक संस्थेचा आपल्याला या कार्यक्रमासाठी या गुणगौरव व विद्यार्थी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमासाठी मोठा हातभार लागलेला आहे. मुंबई येथे असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांकरिता म्हणजे UPSC MPSC परीक्षांकरिता प्रशिक्षण देण्यात येते. या संस्थेतून आतापर्यंत जवळजवळ 1200 विद्यार्थी उच्च पदावर नागरी सेवा प्रशासकीय पदे भूषवित आहेत. नागरी सेवा परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढवण्याकरिता या संस्थेचा मोठा हातभार लागत आहे. या संस्थेचे संचालक माननीय डॉक्टर MP भिडे आज या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी डॉक्टर भिडे साहेबांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने स्वागत करतो. माननीय डॉक्टर MP भिडे हे राज्य प्रशासकीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था येथे 2010 पासून संचालक या पदावर कार्यरत आहेत. UPSC व्यवसाय प्रशिक्षण या विषयावर त्यांची व्याख्याने, लेख व दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम झालेले आहेत. श्रीरंग जाधव, पिंपरी, ठाणे. विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या या दुर्गम भागातून भरपूरशी मुलं आता म्हणजे यावर्षी 10वी 12वी व पदवीधर झालेली आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी गौरव करणार आहोत. पहिल्यांदा आपण 10वीच्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात करीत आहोत. इयत्ता 10वीमध्ये जी काही आमच्याकडे लिस्ट आलेली आहे त्याप्रमाणे आम्ही या मंडळातर्फे जे टॉप 3 आहेत, जे पहिले 3 नंबर आहेत, त्यांना एक विशेष गिफ्ट किंवा एक विशेष भेट देण्यात येणार आहे. तर मी पहिले तीन विद्यार्थी 10वीमधून आलेले आहेत आपल्या भागातून, त्यांचे नाव घेण्यात येईल. त्यांनी कृपया या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे आणि मी डॉक्टर भिडे साहेबांना विनंती करेन की त्यांनी या ज्या टॉप 3 विद्यार्थी आहेत त्यांना तो सत्कार आपल्या हस्ते द्यायचा आहे. सर्वात पहिला विद्यार्थी जो आहे, ज्याचा म्हणजे भागात आता जी लिस्ट आमच्याकडे आहे त्यानुसार तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचं नाव आहे अमोल प्रकाश भोसले.
भिडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. ज्याने द्वितीय क्रमांक आणलेला आहे तो विद्यार्थी आहे जितेंद्र गोविंद मालुसरे. फुरुज गावातून जितेंद्र गोविंद मालुसरे याला 93.60% तृतीय क्रमांकासाठी टाय आहे. 3 मुलं आहेत ज्यांना समान मार्क मिळालेले आहेत. तर मी पहिल्यांदा या ठिकाणी आमंत्रित करतो सायली सुनील जाधव जानवर. तिसऱ्या क्रमांकातील दुसरा विद्यार्थी आहे पूजा विश्वनाथ शीला वेगळे. हिला सुद्धा 93% मिळालेले आहे. तिसरा विद्यार्थी आहे रजत संजय पवार आलेवाडी. याला सुद्धा 93% मिळालेले आहेत. त्यांचा कोणी रिप्रेझेंटेटिव्ह इकडे असेल तर त्यांनी त्याचं बक्षीस घेऊन जाऊ शकतात. हे झाले ना विद्यार्थ्यांचं नाव घेईल त्या विद्यार्थ्याने या ठिकाणी मंचावर येऊन आपलं बक्षीस व सन्मान पत्र घेऊन जायचं आहे. पूजा चंद्रकांत सकपाळ आहे 91%. अनिकेत शिवराम कदम आपटी शिवराम कदम आपटी 88%. राहुल रवींद्र शिंदे दरे 88%. रुपाली सुरेश पवार औशेवाडी 87.40%. रुपाली सुरेश पवार औशेवाडी 87.40%. आदर्श अरविंद शिंदे कुरोशी 87%. विद्यार्थ्याचा कोणी नातेवाईक किंवा कोणी एखादा रिप्रेझेंटेटिव्ह आला असेल तर त्यांनी त्याचं सन्मानचिन्ह घेऊन जायचं.
श्रद्धा आनंद सकपाळ आहिर 86.40%. राहुल कोंडिबा सकपाळ वेगळे 84.60%. धन्यवाद भिडे साहेब. आता मी लक्ष्मण जाधवांना विनंती करेन की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करायचं आहे. प्रतीक्षा महेंद्र कदम आपटी 84.60%. हर्षिता आनंद शिंदे सावरी 84.20%. हर्षिता आनंद शिंदे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलाचा सत्कार स्वीकारू शकता. पालकांना विनंती आहे, जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्या मुलाचा सत्कार स्वीकारू शकता. सागर गणपत सकपाळ वेंगळे 84%. सचिन विजय कदम रामेकर 84%. सचिन विजय कदम. धन्यवाद दादासाहेब. मी आता के सृष्टी दीपक सकपाळ वाळणे 82.20%. श्वेता वसंत सकपाळ वेळापूर 81.40%. साहिल देवेंद्र शिंदे दरे 81%. अक्षय शिवराम निवळी 80.80%. अक्षय शिवराम निवळे. सुविधा सुभाष भोसले तेटली 80.50%. सुविधा सुभाष भोसले. विश्रांती गणपत शिंदे रुळे 80.40%. नवनाथ वाळणे 80.20%. ऋषभ संतोष सकपाळ आहिरेवानवली. यानंतर ऋषभ संतोष सकपाळ आहिरेवानवली 79.80%. अक्षय आनंद सकपाळ वेळापूर 79.60%. धन्यवाद ठेला साहेब. आता मी निशांत बुवा यांना विनंती करेन की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. संचिता पांडुरंग कदम लामस 78.20%. अखिल प्रकाश चव्हाण लामस 77%. सतीश सखाराम जाधव येरणे बुद्रुक 77%. पालकांनी लवकरात लवकर यायचं आहे.
77.80%. प्रशांत प्रकाश कदम तेटली 75.80%. अतुल अशोक शिलार सळोशी 75.80%. सुशांत पांडुरंग तोरणे निपाणी 75%. सुशांत पांडुरंग तोरणे निपाणी 75%. धन्यवाद बुवा. यानंतर मी महेश शिंदे यांना विनंती करेल की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. सोनाली सुभाष चव्हाण लामस 75%. पूनम अशोक संपाळ 74.40%. माफ करा, थोडासा इथे ब्रेक घेतोय. शिवराम चव्हाण लामस आणि मारुती जाधव जाधवड यांनी कृपया व्यासपीठावर या. पूजा प्रकाश कदम 72.20%. पूजा प्रकाश कदम. सोनम संपत शिंदे सावरी 72%. सोनम संपत शिंदे. धन्यवाद शिंदे साहेब. आता सीताराम जाधव यांना मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी येऊन पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. दिव्या गुणाजी शिंदे 72%. प्रमोद पांडुरंग शिंदे 72%. दिव्या गुणाजी शिंदे 72%. प्रमोद पांडुरंग शिंदे सावरी. राणी पांडुरंग शिंदे पाली 71.60%. अभिषेक बाबू सकपाळ गावडोशी 70.80%. अभिषेक बाबू सकपाळ गावडोशी. केशव गोपाळ शिंदे तेटली 70.40%. योगेश कोंडिबा पवार 70.20%. श्रद्धा राजाराम शिंदे पाली 70%. संतोष धोंडीबा जाधव दाभेकर 69.60%. सौरभ सुरेश शिंदे पाली 69.08%.
अश्विनी सुरेश शिंदे पोलादपूर 68.60%. धन्यवाद साहेब. आता मी जांजवडचे जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्कार करायचा आहे. सूरज पांडुरंग शिंदे 68.60%. सूरज पांडुरंग शिंदे. सोनाली पांडुरंग भोसले तेटली 68.50%. अंकिता आनंद. अंकिता आनंद मोरे झांजवड 68%. प्रांजली विठ्ठल मोरे आमशी 67.60%. प्रांजली विठ्ठल मोरे आमशी 67.60%. प्रतीक्षा रामचंद्र शिंदे केळघर 66.80%. रेश्मा सखाराम कदम रामेघर 66.80%. रोशन शंकर सकपाळ हैवानवाली 65.80%. उज्ज्वला बबन सकपाळ वाळणे 65%. उज्ज्वला बबन सकपाळ वाळणे 65%. स्नेहल किसन सकपाळ वेळापूर 65%. विद्या बबन सकपाळ वाळणे 64.60%. विद्या बबन सकपाळ 64.60%. धन्यवाद जाधव साहेब. आता मी या ठिकाणी मारुती जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. अभिषेक शिवाजी शेलार खरोशी. अभिषेक शिवाजी शेलार खरोशी. कोमल भाऊराव सकपाळ 63.60%. दिलीप सुनील सकपाळ गावडोशी 63.20%. सूर्याजी कोंडीबा जाधव गावडोशी. सुशांत पांडुरंग तोरणे निपाणी. सुशांत पांडुरंग तोरणे निपाणी. लक्ष्मण देवजी जाधव. लक्ष्मण देवजी जाधव. धन्यवाद केतन साहेब. यानंतर सुनील जाधव यांना मी विनंती करतो
माझ्या भागातील बंधू आणि भगिनी व्यासपीठावरील माझे सहकारी आज हा कोयना कांदाटी स्मृती गुणगौरव सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला. मी इकडे आलो तेव्हा बरोबर बघून अभिमान वाटला आणि तुम्हालाही वाटला असेल. आज सकाळपासून एवढा पाऊस पडत होता, मी माझ्या मनात बोलत होतो याच्या कार्यक्रमाचं काही खरं नाही, पण जेव्हा अक्षरशः इथे येऊन बघितलं तर खरोखर मलाही सुद्धा बसायला जागा नव्हती. मी तिथे दरवाजामध्ये बसलेलो. त्यानंतर जेव्हा मी इथे व्यासपीठावरती आलो, इथे सर्वांचे तुमचे माझे सत्कार समारंभ होतात. मला तिथे बसून वाईट वाटलं, कारण एका कार्यकर्त्याची तळमळ एक कार्यकर्ता समजू शकतो. आता इकडे सत्कार होत होते विद्यार्थ्यांचे, काही विद्यार्थी सत्कार घेत होते, निघून जात होते. मला खूप वाईट वाटलं. म्हणून या संस्थेने जो आज कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याच्या पाठची पार्श्वभूमी कुणालाही माहिती नाही. याचं महत्व सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्यांना जो गुणगौरव सोहळ्यामध्ये गुणगौरवाची पातळी येथे देण्यात मोठ्या सन्मानाने देण्यात येत आहे. आम्हा सर्व लोकांना इथे बोलवून जो या संस्थेने सन्मान देतात, खरोखर हे पडद्यापाडचे खरोखर हिरो हे आहे, पण यांच्यामध्ये ओळखच नाही. आज आम्हाला निमंत्रित केलं, आम्ही आलो, आम्ही बक्षिसं दिली, पण खरे जर पडद्यामागचे हिरो असतील त्यांची मी नावं घेतो. मी काय त्यांच्यासाठी हे आणलेलं नाही, पण त्याला आपल्या समाजातर्फे भागातर्फे एक एक त्या मानाचं फूल देतोय आणि त्यांचा मोठ्या टाळ्यांच्या घरात त्यांचा सत्कार झाला पाहिजे. मी सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष दीपक शिंदे यांना आपल्या समाजाच्या वतीनं प्रत्येकाने एकाने उठून ते फूल द्यायचं आहे आणि ते फूल किती मानाचं आहे ते दीपक दादांना कळायला असेल. खरोखर मला खूप आवडलं. आपण सरकार एवढं ह्याच्या पाठचा हिरो खरोखर हे संस्थेचे कामगार आहेत. आणखी यांनी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय या एवढ्या पावसामध्ये रात्रंदिवस काम सोडून काम धंदा सोडून सर्व काय याच्या पाठी मेहनत असली ती माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे, कारण मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून मी दीपकदाला विनंती करतो त्यांनी त्याचा शुभ्र आमच्या भागाच्या वतीने आणि इथून पुढे असेच मोठमोठे कार्यक्रम तुम्ही राबवा. आमचा सर्वांचा भागाचा तुम्हाला पाठिंबा असेल अशी मी इथून गवाही देतो. आपले शाखा प्रमुख महेश शिंदे, मी सर्वांची नावं घेणार नाही. महेश शिंदे हा माझा भाचा आहे. या संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संजय जाधव हा चुकलं. संजय जाधव प्रत्येकाने उद्याचं मला नाव माहिती नसल्यामुळं प्रत्येकाने मला पुष्पगुच्छ द्यायचा. त्यानंतर या संस्थेचे खजिनदार अरुण जाधव, त्यानंतर या संस्थेचे प्रकाश निवळे, उपसचिव प्रकाश निवळे,
ग्रामसेवक अर्जुन चव्हाण, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. ही जी मुलं बोलवतील तिथे ते जात असतात. संतोष नलावडे, संतोष नलावडे, संदीप शिंदे, संदीप शिंदे, विजय कदम, संदीप सकपाळ, शंकर सकपाळ, शंकर सकपाळ, शंकर सकपाळांना मी विनंती करतो, मला फारसं माहिती नाही, अगदी 2 मिनिटात ओळख करून द्यायचे. आपला व्यवसाय मुद्दा मी सांगतो, मला अभिमान आहे की आपल्या भागातला तरुण गावावरून येतो, गावच्या शाळेत शिक्षण शिकतो आणि इथे या मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करतो, तर सर्वांना कळालंच पाहिजे. 2 मिनिटांसाठी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आणि इथे आपल्या मान्यवरांना माझा नमस्कार. मी काय स्पीकर नाही आहे, त्यामुळे मी माझं जे काय मला बोलायचं आहे ते सविस्तर इथे मी तुमच्यासमोर म्हणजे सांगू शकतो. पण एवढ्या पावसातून तुम्ही इथे आलात आणि आम्हाला असं वाटलेलं की कदाचित आमचा जो हा प्लॅन होता तो कदाचित फेल होईल, पण मला नंतर कळालं की नाही, आपण सक्सेसफुल आहोत आता. कारण का पाऊस गर्दीमध्ये आम्हाला वाटलं खरंच आम्ही एक सक्सेस कार्यक्रम तुमच्यासमोर हाताळला. राहिला विषय माझा, मी ॲपलचं सर्टिफाईड इंजिनियर आहे आणि माझं इथे मलाडला एक ॲपलचं स्टोअर आहे, ॲपलची फ्रँचायझी आहे आणि तिथून आम्ही लोकांपर्यंत सेल्स आणि सर्व्हिसेस ॲपलचं आम्ही प्रोव्हाइड करतो. तरी रिलेटेड काय तर ॲपलचं आयफोन, आयपॅड किंवा लॅपटॉप्स किंवा त्याच्याबद्दलची सर्व्हिस कोणाला हवी असेल तर तुम्ही आमच्या devsolutions.co.in च्या वेबसाईटवरती तुम्ही इन्क्वायरी टाकू शकता. थँक्यू. धन्यवाद. आम्हाला सर्वांनाच भागातल्या मंडळींना तुझा अभिमान आहे. अनिल उतेकर, अनिल उतेकर, रामचंद्र मोरे, अनिल उतेकर, रामचंद्र मोरे, संपत उतेकर, राजेश जाधव, राजेश जाधव, संजय उतेकर, संजय उतेकर, संजय उतेकर, शंकर सकपाळ, सीताराम जाधव, अनिल उतेकर, अनिल उतेकर, शंकर सकपाळ, सीताराम जाधव, सीताराम जाधव, सतीश शिंदे, प्रदीप कदम लामस, प्रदीप कदम लामस, प्रदीप, माझ्याकडून पण तुझं हार्दिक
हार्दिक अभिनंदन. तू माझा सहकारी आहे आणि हा पण जसं मी समाजसेवेचं थोडं काम करतो तसंच हा प्रदीप सुद्धा या कोयना मध्ये राहून समाजसेवेचं काम करतो. सचिन कदम तसेच सूरज कदम तसेच आपले किरण कदम कुमारी प्रियंका सकपाळ वेळापूर आणि अर्चना सकपाळ आवळण. तसेच आशाताई कदम यांना पुढची जिम्मेदारी आपण भागातल्या महिलांना एकत्र करण्याची देऊया आणि तिला पूर्ण करतील अशी मी आशा बाळगतो. अर्चना सकपाळ वेळापूर आवळण प्रियंका सकपाळ वेळापूर. आता पुढील कार्यक्रम चालू आहे. खरोखर दादा मला बरं वाटलं कारण हा कार्यक्रम असाच राहून गेला असता, प्रत्येकाने सत्कार घेतला असता आणि घरी गेले असते. खरोखर या संस्थेला धन्यवाद दिले पाहिजेत. हा एकच उपक्रम नाही, दुसरा वधूवर मेळावा आणखी या संस्थेचे जेव्हा आम्ही बसतो कधी कधी हे येऊन कल्पना सांगतात. ह्यांची ध्येय पण मोठे. खरोखर प्रत्येक आपल्या भागातल्या माणसाला अभिमान वाटला पाहिजे. एवढ्या कमी वेळात हे असे उपक्रम राबवले जातात आणि आमची या बसलेल्यांची पण जिम्मेदारी आहे की ह्यांच्या पाठी आपण एक त्यांचा कणा म्हणून उभा राहिला पाहिजे आणि ही संस्था मोठ्यात मोठं काम करेल भविष्यात अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाबळेश्वर. पदवीधर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मी नाव घेईन. त्या विद्यार्थ्यांनी कृपया या ठिकाणी येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. स्वप्नील तुकाराम चव्हाण साळोशी 73.71%. प्रथमेश अशोक जाधव सांगवड 70.57%. प्रथमेश अशोक जाधव सांगवड. दीपक किसन सकपाळ गावडोशी. संदीप तात्याबा कदम. सुचिता संपत शेलार रेणोशी. महेंद्र प्रकाश शिंदे दरे. संतोष बबन भोसले टेकली.
संतोष तुकाराम शिंदे सावली, प्राजक्ता कदम आपटे, प्राजक्ता कदम आपटे, प्रियांका दत्ताराम कदम, प्रियांका दत्ता, मंगेश मारुती जाधव गावडोशी, मंगेश मारुती जाधव गावडोशी, मंगेश मारुती जाधव गावडोशी, अक्षय तुकाराम कदम आपटे, अक्षय तुकाराम कदम आपटे, सीमा पांडुरंग कदम लामस, सीमा पांडुरंग कदम लामस, मी त्याच भागातला एक व्यक्ती आहे आणि खरोखर मला अभिमान वाटतो की आपल्या भागातले काही असे कार्यकर्ते जे आपल्या भागाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतात आणि आपली प्रगती कशी होईल या उद्देशाने त्याची वाटचाल चालू करतात. हा छोटासा सत्कार का होईना पण ही त्यांच्या पाठीवरती थाप मारलेली याचा अर्थ उद्याचा कोणीतरी याच्यातला IAS ऑफिसर होईल, IRS ऑफिसर होईल त्यांच्या पाठीमागची भावना आहे. खरं तर मी ऐकताना कुमारीजी भोसले आणि दुसरा एक आपला जाधव यांचं जेव्हा मी ऐकलं किंवा भिडे सरांचं जे ऐकलं तर त्याच्यामध्ये तुम्ही एक बघाल तर नॉर्मली काय घडतं की आपण जो विचार करतो, मी तुम्हाला इतिहासातलीच एक गोष्ट घटना सांगतो आणि मगच आपण त्याच्यावरती कन्क्लुजन करूया. आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो ती जर अगोदर ठरवलीच नाही, आपण विचार केलाच नाही. थोडक्यात काय तर एक सायकल आहे जी जॅपनीज लोक भरपूर प्रमाणात वापरतात, ज्याला प्लांट डू ॲक्ट चेक PDCA सायकल म्हणतात. जी सायकल आपण सगळ्याच मॅनेजमेंटमध्ये वापरतो. आता यापैकी तुम्ही एखादं मी इतिहासाचं जे उदाहरण सांगतो तुम्हाला ते सगळ्यांना परिचित आहे. आपण तानाजी मालुसरेंना सगळेजणच ओळखतात. ज्या वेळेला हा युद्धाचा प्रसंग आला आणि त्या गडावरनं त्यांचे शिपाई, त्यांचे मराठी किल्लेदार किंवा सरदार चढून गेल्यानंतर तिथे जे युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये ॲक्च्युली तानाजी मालुसरे मारले गेले. पण तिथे कोण होतं? त्यांचे मामा सूर्याजी. सूर्याजींनी काय केलं, बघितलं की आपलं हे सगळं सैन्य आहे पळून जात आहे. पण या लोकांनी अगोदरच निश्चय केला होता आमचा प्राण गेला तरी हरकत नाही पण आम्ही हा गड घेणारच. त्या हिशोबाने त्यांनी बघितलं की आपले सगळे सैनिक पळून चालले पण त्यांचा निर्धार निश्चय हा पक्का होता. म्हणजे त्याच्यामधला काय एक मुद्दा येतो की त्यांना घ्यायचाच होता, मग आता कसा घेणार. इथे परिस्थिती जर बिकट झाली, आपला सूर सरदार मरण पावलाय, आता पण आपल्याला पुढे हे करणार. त्या हिशोबाने त्यांनी बघितलं म्हणून सगळे आपले सैन्य पळायला लागले. पण त्याच वेळेला सूर्याजींनी लांब उडी मारून सगळ्या लोकांना सांगितलं खबरदार जाऊ नका, जे काय आहे इथेच लढा आणि हा किल्ला आपल्याला घ्यायचाच आहे. तरी सुद्धा कोणी ऐकलं नाही. याच्यातली एक गोष्ट बघा, त्यांनी लगेचच जाऊन ज्या दोरावरनं ते आले होते तो दोरच कापून टाकला. तुम्हाला माहिती आहे ही घटना दोर कापल्यामुळे झालं काय? दोर कापल्यामुळे अशी घटना घडली की लोकांना आता जे सरदार आहेत किंवा जे लढाईवर आहेत त्यांना हेच करायचं होतं की मला लढायचं आहे आणि मरायचं आहे किंवा जिंकायचं आहे. दोनच गोष्टी माझ्या हातामध्ये आहे. मला जिंकायचं आहे, माझा निश्चय जो आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि अशा रीतीने तो आपला गड बळकवण्यात आला. म्हणजे आपण ठरलेलं युद्ध जिंकण्यात आलं. याच्यामुळे एक गोष्ट मात्र कळते की आपण जर निश्चय केला, आपण जर ही घटना ठरवली, जसं कुमारीने सांगितलं, ते भोसलेने सांगितलं की मी 7वीला असताना इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याची इच्छा मी तयार केली मनामध्ये. प्रत्येकाने स्वप्न हे बघायलाच पाहिजे. जसं आपली ही संस्था, या संस्थेने काही प्रकारे स्वप्न बघितली.
की बाबा ठीक आहे मी दर 6 महिन्याने 1 वर्षाने असा प्रोग्राम देणार, असा एकत्र करणार. ह्याच्या पाठीने एकच उद्देश आहे त्यांचा की आपल्या या भागामधून चांगली लोक निर्माण व्हावी. आणि दुसरी गोष्ट जी भिडे साहेबांनी आणखीन एक ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की आजकाल IRS किंवा IAS किंवा IPS अधिकारी हे तुम्ही बघाल तर भरपूर प्रमाणात भ्रष्टाचारी किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात. पण आता गव्हर्नमेंटने एक नवीन सब्जेक्ट ॲड केला आहे, त्याला इथिक्स म्हणतात. आणि हा इथिक्स खरंच माणसाच्या जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक माणूस जेव्हा रस्त्याने जातो, आपल्या स्वतःच्या जीवनात जगतो, इव्हन मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा हा इथिक्स हा पॉईंट्स भरपूर प्रमाणात वापरतो. त्याचं कारण एकच आहे, मी दुसऱ्याला कोणाला फसवणार नाही. त्यामुळे मला दुसरं कोणी फसवणार नाही. माझ्या मनात मी तयार केलेलं आहे की मी कोणालाही फसवणार नाही. त्यामुळे मला समोरून जो प्रतिसाद मिळतो तो कधीही कोणी फसवत नाही. आणि हीच भावना या आपल्या सहकार्यांची आहे की आपण कुठेतरी आपल्या या संस्थेला एकत्र करूया, गावाला एकत्र करूया, त्यांची प्रगती करूया, त्यांचं नेटवर्किंग करूया. नेटवर्किंग या उद्देशाने की आपल्या भागातली बरीचशी मुलं, बरेचसे ग्रॅज्युएट चांगल्या पोस्टला आहेत, पण जे आपल्यापर्यंत आपल्याला माहीतच नाहीये. मग माहीत नाही, मग त्यांना प्लॅटफॉर्म पुढचा तयार करायचा. हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी चांगला आहे, एकत्र येणं. उदाहरणार्थ काही मुलं ज्यांना बिझनेस करायचा आहे, काही मुलांना समजा उद्या अजून एज्युकेशन घ्यायचं आहे, खरं तर ते गरीब आहेत पण त्यांना स्कॉलरशिप कुठे अवेलेबल आहे का? या भारतामध्ये भरपूर प्रमाणात स्कॉलरशिप अवेलेबल आहेत. प्रेम अजीज म्हणून तुम्हाला माहीत असेल, विप्रोचे मालक ज्यांचं जवळजवळ 1000 कोटी हे स्कॉलरशिपसाठी देतात दरवर्षी. त्यांचा एक वेगळाच फंड आहे 1000 कोटीचा, जो एज्युकेशनसाठी पूर्णपणे पुरवला जातो. आता रिसेंटली त्यांना IIT खरगपूरमधून डॉक्टरेट देण्यात आले. अशी पण समाजामध्ये लोक आहेत, ह्यांचा एकच उद्देश आहे की या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपला भाग कसा सुधरेल. नुसताच आपला भाग नाहीये. मी आज स्वतःला असं समजतो की मी ठीक आहे, मी महाबळेश्वरचा आहे, प्रथमतः मी महाबळेश्वरचा आहे, बरोबर आहे. महाबळेश्वरच्या नंतर मी महाराष्ट्राचा झालो, महाराष्ट्राच्या नंतर मी आता भारताचा झालो, भारताचा त्याच्याही पुढे जवळ मी आज स्वतःला समजतो की मी भारताचा नागरिक नाही आहे, तर मी जगाचा नागरिक आहे, ज्याच्यामधून मी एन्व्हायरमेंटचं सुद्धा प्रोटेक्शन करेन. आपण जसं म्हणतो की शिक्षण पद्धती म्हणजे काय, आपण फक्त मार्कलिस्ट किंवा मार्क मिळवणं हेच नाहीये. शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आपण लिंग्विस्टिक एज्युकेशन म्हणतो, स्पोर्ट्सचं एज्युकेशन म्हणतो, स्पॅटियल एज्युकेशन आहे, इंट्रा आहे, कम्युनिकेशन, एन्व्हायरमेंटचं एज्युकेशन आहे, ॲग्रिकल्चर एज्युकेशन आहे. वेगवेगळ्या टाईपचे कितीतरी एज्युकेशन आहे. आपण फक्त एकाच मार्गाने चाललोय की मला हे एज्युकेशन म्हणजे पुस्तकी नॉलेज आहे. आताच्या ह्याच्या पुढच्या जमान्यामध्ये तुम्हाला पुस्तकी नॉलेज हे फार कमी प्रमाणात येणार आहे. त्यामुळे आपला मुलगा हा वेगळ्या रीतीने कसा ॲडिशनल त्याच्याकडे स्किल्स येतील, क्वालिफिकेशन येतील, या गोष्टीकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. माझ्या मुलाला जर 60% मार्क मिळतात किंवा 70% मिळतात तर ते रडत राहण्यापेक्षा त्याचा कल काय आहे, त्याच्यापैकी हे 7 मी म्हटलं, काही मुलं इंटर किंवा इंट्रा कम्युनिकेशनमध्ये परफेक्टली असतात, मग त्यांचं काय मीडियासाठी त्यांच्यासाठी सेपरेट आहे. काही स्पोर्ट्समध्ये चांगले असतात, मग त्यांना स्पोर्ट्समध्ये जाऊ द्या. एज्युकेशन म्हणजे हे परिपूर्ण नाही. सचिन तेंडुलकरचं उदाहरण बघा किंवा अशी कित्येक उदाहरण आहेत जे पुढे जाऊन चांगली मोठ्या व्यक्ती झाल्या. तर मला एकच सांगणं आहे की हे एज्युकेशन म्हणजे तुम्ही एका पार्टमधूनच किंवा कुठेतरी मार्कांचं पर्सेंटेज या दृष्टिकोनातून बघू नका, तर त्याच्याकडे वेगळा अँगल सुद्धा ठेवा. आणि हा अँगल खरं तर हे प्लॅटफॉर्म आपल्याला देतं. आणि या लोकांनी त्याच रीतीने आता ह्यांच्याकडे ज्या कला वगैरे आहेत, हे खरं तर ह्यांचं एज्युकेशनमध्ये नव्हतंच, ह्यांच्या पुढच्या पुस्तकामध्ये होतं, ग्रॅज्युएशनला नव्हतं, पोस्ट ग्रॅज्युएशनला नव्हतं, पण ह्यांच्याकडे ही वेगळी कला आहे आणि ती कला म्हणजे आपल्याला एकत्र आणण्याचं आहे. तर माझ्या अधिक शुभेच्छा. धन्यवाद जाधव साहेब. यानंतर मी श्री के शेलार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन 1-2 शब्द बोलायचे. उपस्थित सर्वांसाठी मित्रांनो, ह्या मंडळाचं जे कार्याची पद्धत आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. आणि मला वाटतं इथे बऱ्याचशा मान्यवरांनी डॉक्टर साहेबांनी एवढं चांगलं मार्गदर्शन प्रत्येकाने केले आपल्याला. आणि त्याच्यानंतर आता बऱ्याचशा लोकांना जायची घाई झालेली आहे आणि आम्हालाही तसंच उशीरच झालेला आहे. तसं जास्त बोलणं काय मला वाटत नाही उचित होईल.
मुलांचं शिक्षण कमी झालं, पण त्या शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे आम्हाला आज कळतंय. म्हणून मित्रांनो, एकच तुम्हाला सांगेन, जास्त शिका, जास्त आईवडिलांचं नाव रोशन करा. आणि मंडळाने मला बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे. गाव झांझवड. प्रथम कोयना सोळशी कांदाडी या संस्थेने इतका मोठा कार्यक्रम देऊ त्यासाठी मी दीपक शिंदे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांना अभिनंदन देतो आणि आभार प्रकट करतो की त्याने मला इथे बोलवलं. माझं फील्ड एज्युकेशनचं आहे. मी 11 to GY becomes economics subject शिकवतो. I was teaching in the Chetna College also and some private coaching classes including ideal experts. आणि जिथे जिथे मी जातो त्यावेळेला आपल्या भागातली मुलं सुद्धा कुठे भेटतात. स्पेशली ज्यावेळेला मी बघतो की महाराष्ट्रामध्ये काही बाहेरच्या रिजन्समधून मुलं येतात, गुजरात, UP, बिहार, आणि त्यांचा प्रोग्रेस जेव्हा पाहिला जातो तेव्हा मला नेहमी वाटतं की आपल्या भागातले पण मुलं पुष्कळ शिकले पाहिजे. वाय नॉट? आपला महाराष्ट्र आपल्या दिवशी म्हणून शिकले. आणि आता पाहता गेल्या 9 वर्षामध्ये आपल्या भागाने प्रचंड ग्रोथ शिकली. आय फील व्हेरी प्राऊड ऑफ दिस ऑल द स्टुडंट्स. नाउ टुडे they are doing a great job in 10th standard, 12th standard and even I would like to say congratulations to all of you and thanks giving me an opportunity to talk. Thank you very much. सर्वप्रथम कोयना सोळशी कांदाडी या संस्थेच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला, सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एवढं चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचा किती फायदा घ्यायचा हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठरवायचा आहे. कारण आमच्या टायमाला असं व्यासपीठच नव्हतं, आम्हाला शिक्षण नाही घेता आलं जास्त. मी माझ्या वयाच्या 13व्या वर्षी मुंबईत आलो 7वी पास होतो आणि एका पर्सनच्या छोट्या दुकानात कामाला लागलो. आणि काम करत करत जेव्हा मी 18 वर्षाचं झालं तेव्हा मला असं वाटतं की मला आपण काहीतरी व्यवसाय करा, कारण आपलं शिक्षण नाही, चांगली नोकरी कोणी लागणार नाही, तर आपण काही ना काहीतरी व्यवसायामध्ये शिरावं. आणि मी माझा ते फरसाण सोडून मी डायमंडमध्ये गेलो. डायमंडमध्ये 1 वर्ष काम केलं, पण डायमंडचा व्यवसाय करणं हे सोपं नव्हतं. मग मी डायमंड सोडून परत फरसाण कंपनीमध्ये आलो आणि तिथे 4 वर्ष परत नोकरी केली आणि 2000 साली मी माझा व्यवसाय चालू केला. आणि आज माझ्याजवळ 50 माणसं माझ्या कंपनीमध्ये जॉब करत आहेत. छोटासा व्यवसाय करत करत व्यवसाय हा कधी माझं फॅशन झालं हे मला कळलंच नाही. खरं तर मनापासून जर तुम्ही कुठचंही कार्य करा ना तर त्याला तुम्हाला त्याचं चांगलं हे मिळणार हे निश्चित असतं. फक्त मनापासून कार्य करा, कुठचं पण करा, कुठच्या क्षेत्रामध्ये जावा, तिथं पूर्ण मन लावून करा, तुम्हाला तिथं तुमची नक्की जीत होणार. एवढे म्हणून माझं नमस्कार मंडळी. या ठिकाणी आज हा कार्यक्रम ज्या मंडळीने आयोजित केला, सर्वप्रथम त्यांना मी धन्यवाद देतो. कारण असा कार्यक्रम करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आमचे निशांत व सकवाड या ठिकाणी आहे, त्यांनी एक अतिशय चांगली गोष्ट केली की या ठिकाणी कांदाडी विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित व्यासपीठावर मान्यवर संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि पदाधिकारी, त्याचबरोबर समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय कार्यक्रमाचा ऐतिहासिक विषय या मार्गदर्शनावर शालेय शैक्षणिक गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन. एक महत्त्वाचा विषय, अतिशय चांगला विषय, विद्यार्थी गुणगौरव. विद्यार्थी गुणगौरव विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं कौतुक आणि मेहनतीचा गौरव, त्याचबरोबर APSC विषयावर मार्गदर्शन. अतिशय महत्त्वाचा विषय, विद्यार्थ्यांच्या पुढच्या भावी उद्याच्या वाटचालीसाठी किंवा भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांच्या समोर असतात. क्षेत्र कुठलं निवडावं आणि त्या अनुषंगाने आजचा विषय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आणि उत्तम असा होता. मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणायचं की कधी कधी अशा कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपण सहभागी होताना थोडंसं मागे पुढे करतो. असं होता कामा नये. वेळेच्या
त्या शब्दातून आणि त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनातून जो टिपला गेला तर आयुष्याचा पुढचा जो आहे पूर्ण प्रश्न हा सुटून जातो. तर या ठिकाणी आयष्काच्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला या ठिकाणी खूप कौतुक आहे. आयोजन नियोजन व्यवस्थापन सुंदर छान आहे. आजचा विषय कार्यक्रम आपला लांबत गेलेला आहे आणि कोयना सोळशी कामगारी विकास संस्था आहे. आम्ही आपले सहकारी आहोत, आपण एका प्रवाहातले माणसं आहोत. आमच्या ह्याच कल्पना आहेत, ह्याच अपेक्षा आहे की आपण लढा आणि लढ म्हणण्याची किमान समोर बसलेल्या महिला असू दे किंवा पुरुष असू द्या, प्रत्येकाने कमीत कमी तेवढं तरी आपण म्हटलं पाहिजे या संघटनेला संस्थेला की तुम्ही लढा. म्हणजे लढ म्हणा असा सिनेमा केला, त्याच्यामध्ये बरंच काय सांगितलेलं आहे. काम करणारा जो असतो, झिजणारा असतो, तो झिजत असतो. आता इथे काही वक्त्यांनी आपल्याला की संस्थाचा कार्यकर्ता जो पदाधिकारी आहे तो लष्कराच्या भाकऱ्यामध्ये तो काय करतो, कसा करतो ते त्याचं त्याला माहिती आहे. तो ज्या क्षेत्रामध्ये पोहतो म्हणतात ना, डोहामध्ये उतरल्याने त्याला ती खोली कळते. त्याच्यातले खास खळगे जे आहे त्याच्यातला त्रास आहे, त्याच्यातल्या अडचणी आहे, त्याच्यावर मार्ग करून पुढे जाणं, ह्याच्यातून जो मार्ग काढतो तो खरा कार्यकर्ता त्याच्यामधून निर्माण होतो. आणि त्या कार्यकर्त्याला साथ देणं जे आहे इतर लोकांची जबाबदारी कर्तव्य बनतं. पण तसं सहजासहजी लोकांच्या मधून होत नाही. सहजासहजी लोकांच्या मधून तसं होत नाही. काहीतरी वेगळा दृष्टिकोन म्हणजे कोणामध्ये काय ठेवलेलं आहे तिकडे दृष्टी जाते माणसाच्या. कोणामध्ये काय आहे त्याला म्हणतात की दृष्टिकोन. आपण आपल्या दृष्टीने समोरच्याचं कार्य किंवा कौशल्य कोणत्या दृष्टीने बघतो, त्याची कार्यपद्धती कोणत्या दृष्टीने ढाळतो, ह्याच्यावरून आपली दृष्टी ठरते. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. आता पुढे मी विषय लांबवणार नाही. आपण या ठिकाणी आयोजकांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल मी आपल्या कोयना सोळशी कामगारी विकास संस्थेचा आभारी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी सकपाल साहेबांनी या ठिकाणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभाचा प्रस्ताव मांडला. आणि ही गोष्ट खरी आहे की म्हणजे खरा जो हिरो आहे हा नेहमीच म्हणजे पडद्याआड राहतो. कष्टाळू आहे, जो मेहनत करणार आहे तो काही सुद्धा राहतो, तो राहत आलेला आहे. आणि त्याने आठवण केली आणि तो सोहळा घडवून आणला. त्याबद्दल त्याला धन्यवाद आणि चांगलं काम केलेलं आहे. पण इथून पुढे म्हणजे तो विषय त्याने मांडला ठीक आहे, पण तसा विषय तो राहिलेला नाही. आमच्या मंडळाने या गोष्टीची एक जाणीव म्हणून आम्ही एक छोटंसं पुष्पगुच्छ आणलेला आहे. दामसगाव उत्कर्षच्या मंडळाच्या माध्यमातून माझी विनंती आहे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्ष सचिव खजिनदार त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आमच्याकडून हे पुष्पगुच्छ स्वीकारावं. आणि एवढं बोलून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व टीमनी यावं, कोयना सोळशी कामगारी त्या पदाधिकाऱ्यांनी यावं. आणि त्याचबरोबर मी आमच्या कमी वयामध्ये मीरा रोड येथे शाखा प्रमुख म्हणून एक पदवीपद सांभाळलेलं आहे असे महेश शिंदे ते बोलू इच्छित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपले दोन शब्दाचे मार्गदर्शन करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भरपूर लोकांनी भाषण केली, काही चांगलं मार्गदर्शन केलं, आम्हाला पण काहीतरी शिकण्यासारखं सांगितलं. आणि शक्यतो समोर असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, हा जो मेन कार्यक्रम होता, महत्त्वाचा कार्यक्रम होता गुण गौरव सोहळा. आणि हा गुण गौरव सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांचा म्हणजे सरकार जो काही झाला कार्यक्रम झाला. आता जे शिकलेले विद्यार्थी आहेत, पदवीधर आहेत, ते राजकारणी म्हणजे राजकारणाकडे थोडा वेगळ्या नजरेने बघतात, हे मला माहिती आहे. कारण तरुण मुलं शक्यतो राजकारणामध्ये यायला बघत नाही. आणि त्यांचा तिथे सत्कार करण्यात आला. त्यांना माहिती आहे एरियामध्ये आमच्यासारखे राजकारणी आहेत, आपापल्या एरियामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार करतात. आपण आपापल्या वेगवेगळ्या एरियामध्ये राहत असाल, पण तुम्हाला खरं सांगतो तो सत्कार फक्त
एरियापुरता असतो आणि जो हा सत्कार तुमचा झाला हा आपल्या मातीमधल्या लोकांमध्ये झाला हा खूप महत्वाचा सत्कार आहे. आणि हा जो सत्कार घडवून आणला ते आपले कोयना सोची कांदागिरी संस्था नवनिर्वाचित संस्था आहे त्याचे अध्यक्ष खरं श्रेय देतो, अध्यक्ष पूर्ण कमिटी यांना श्रेय देतो. आणि असाच कार्यक्रम पुढे ठेवा. आम्ही काय फक्त राजकारणी लोक तुम्हाला माहिती आहे आश्वासन देतात, पण मी खरं आश्वासन देतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या दरेगावामध्ये आपल्या महाराष्ट्र तालुक्यातील नवनिर्वाचित डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार झालेले आहेत. त्यांच्या मार्फत तसेच आपले दादा माननीय आमदार श्री एकनाथजी संभाजी शिंदे यांच्यातर्फे मी आश्वासन तुम्हाला देतोय. पण आश्वासन सगळे तुम्हाला माहिती राजकारणी देतात, कुठल्या पण पार्टीची असू द्या, शिवसेनेच्या तर कुणाची असू द्या, पण एक आपल्या गावचा माणूस, हक्काचा माणूस कल्याण डोंबिवली सारख्या दिल्लीमध्ये जाऊन संसदेमध्ये बसलेला आहे. आणि आपले आता जे गेली 10 वर्षात मला एक दुःख वाटतं की एवढी मोठी संस्था उभी आहे ते एकदा सुद्धा आपल्या हक्काच्या माणसाला आला नाही. संजय जाधव असतील ते मला खूप जवळचे आहेत, खूप परिचयचे. दीपक शिंदे पालिका यांच्याबद्दल भरपूर काही ऐकलेलं आहे, चांगली कामं करतात, सगळ्या गोष्टी करतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो हुंडाईकर मला मंडळाने सांगतो जेवढे आम्हाला मदत करते, जेवढी माझ्या मित्र आता सध्या आलेलो आहे, माझी जेवढी होईल तेवढी मी करेनच. पण माझ्या मार्फत जे आपले साहेब दादा जे आहेत त्यांच्यातर्फे मी जेवढी मदत मला करते तेवढी तुम्हाला करून देईन. नक्कीच साहेबांकडे या, ज्या काही गोष्टी तुमच्या आहेत त्या संस्थेच्या सगळे जे तुमचे फंक्शन आहेत काय ते सगळं सगळं मांडा, एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुढच्या कार्यक्रमात तुम्हाला धन्यवाद श्री महेश शिंदे साहेब. आपला एक कुटुंब असतं आणि कुटुंबामध्ये मुलं घडतात ते आईवडिलांच्या संस्कारावर घडतात. शिक्षकांच्या गुणधर्मावर, शिक्षणावर, त्यांच्या संस्कारांवर, त्यांच्या शिकवणीवर एक शाळा घडत असते, विद्यार्थी घडत असतो. आणि त्याचप्रमाणे आज समाज घडवण्याची जर वेळ आली तर दीपक शिंदे आणि आमचे इथले कार्यकर्ते सूर्यकांत अप्पा, दोंडीराम शिलार साहेब, अर्जुन चव्हाण साहेब आणि अन्य सर्व कार्यकर्ते यासारखे जर सामाजिक कार्यकर्ते बनवायचे असतील आणि खरोखरच त्यांना कुठे उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यायचा असेल, त्यांना कुठेतरी चालना द्यायची असेल तर मला वाटतंय तुमच्या या व्यासपीठावरील मान्यवरांपेक्षा मोठे जाते आणि त्यांचे आशीर्वादच आमच्यासाठी फार मोठे आहेत. लोक म्हणतात लष्कराच्या भाकऱ्या बांधणे असा काही प्रकार नाहीये. कदाचित लोकांचा समज असेल आताच्या वेळेचा, कारण हे युगच वेगळ्या तऱ्हेने चाललेलं आहे. समानार्थी आपण बोलतो प्रशंसा करणे, याचा अर्थ समानार्थी शब्द गुणगान करणे. कदाचित असं होईल की समाजसेवा करणे याचा समानार्थी शब्द लष्कराच्या भाकऱ्या बांधणे असा होऊ शकतो. परंतु परमेश्वर ज्या वेळेला काही त्याला हा गाडा ओढायचा आहे, चालवायचा, हाकायचा आहे, त्यावेळेला सामाजिक पिंडाची लोक सुद्धा या समाजामध्ये घडवत असतो. सचिन तेंडुलकरचं उदाहरण मान्यवरांनी दिलं. सचिन तेंडुलकर हा त्याचा क्रिकेटचाच पिंड होता, तसाच कुणाचा फुटबॉलचा पिंड असेल, कुणाचा शैक्षणिक क्षेत्रामधला पिंड असेल, आपल्यामध्ये काही डॉक्टर लोक झालेले, तसाच हा समाजसेवेचा एक पिंड, एक समाजसेवेचा किडा हा परमेश्वराने हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, शरीरामध्ये रुजवलेला आणि त्याच पद्धतीने लोक चाललेले असतात. परंतु एकटा नुसते कार्यकर्ते चालून फायदा नाही, तर त्यासाठी त्या व्यासपीठावर जे आम्हाला मान्यवर लाभलेले आणि खरोखरच अप्रतिम अशी समाजामधली आपली माणसं आहेत. बहुधा मी व्यासपीठावरतीच बोलत नाही, परंतु आमच्या समोर जी बसलेत मंडळी सर्वच लोक व्यासपीठावर येऊ शकत नाहीत, तर त्या पद्धतीने सर्वांचेच आशीर्वाद आमच्या पाठीचे. याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर या कार्यक्रम आम्ही जस्ट चालू केला, म्हणजे एक नियोजन आम्ही हातात होतो आणि त्यावेळेला आम्हाला एक फोन आला चांदवडचे मारुती जाधव यांनी फोन आला की जाधव साहेब तुम्ही ते साहेब बोलले, मी स्वतःला साहेब काही म्हणत नाही, जाधव साहेब तुम्ही संध्याकाळी आमच्याकडे या, मला तुम्हाला या कार्यक्रमासाठी थोडीशी मदत करायची. ठीक आहे, आम्ही वेळ काढून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला एक पावती पाडली. ती पावती फक्त एका वेळेसाठी नव्हती, तर त्यांच्या मागचा जो एक शब्द होता, त्यांचं एक वाक्य होतं, ते आयुष्यामध्ये आमच्या मनामध्ये घर करून राहिलं आणि ते कधीच जाणार नाही. त्यांनी असं सांगितलं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दरवर्षी शैक्षणिक कार्यक्रम
आणि तुम्ही लावाल असे आम्ही अपेक्षा बाळगतो. तुम्ही माझ्याकडे घ्यायचं आणि आमच्याकडून काही मी जी माझ्या योग्यतेप्रमाणे जी मदत करणार आहे ती मी मरेपर्यंत मदत करणार. कृपया या गोष्टीवर खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण तुकाराम जाधव यांना आम्ही निमंत्रण देण्यासाठी साधा फोन केला की दादा तुम्हाला या कार्यक्रमासाठी यायचंय. सीताराम जाधव दादांनी सांगितलं साधारण किती मुलं आहेत तुमच्या कार्यक्रमाला. आम्ही बोलू 300च्या आसपास मुलं येतील जर पाऊस नसेल तर. त्या मानाने भरपूर लोकसंख्या आहे, मुलांची संख्या आहे, पालकांची संख्या आहे. तुम्हा सर्वांना खरंच अगदी मनापासून सल्यूट करतो. कारण या इतक्या पावसामध्ये इथपर्यंत पोहोचणं. सीताराम जाधवांनी सांगितलं तुम्ही नाश्त्याचा काही खर्च करायचा नाही, 300 जणांचा खर्च माझ्याकडे लागेल. ह्या प्रकारची माणसं आपल्या समाजामध्ये आहेत आणि अशी माणसं तोपर्यंत आम्ही मागे न पाहता कार्य करत राहणार आहोत मंडळी. सुनील जाधव आमचे महेश जाधव, महेश शिंदे आहेत, ते शाखा प्रमुख आहेत, निशांत भाऊ आहेत, लक्ष्मण जाधव, शशिकांत जाधव. लक्ष्मण जाधवांचं आम्हाला अप्रतिम मार्गदर्शन लाभलं. कालच आमचे कार्यकर्ते उत्सुक होते त्यांना भेटण्यासाठी. 4 तास त्यांनी वेळ दिला लक्ष्मण जाधव यांनी आणि 4 तास त्या समाजकारक आणि औद्योगिकरण यांच्यावर त्यांनी आम्हाला लेक्चर दिलं आणि काही गाईडलाईन्स दिल्या. त्या फार मोलाचे आहेत लक्ष्मण जाधव साहेब. असेच आपले मार्गदर्शन लाभत राहील त्याबद्दल मी अपेक्षा बाळगतो. व्यासपीठावरील सर्व मान्य वरांचे निशांत भाऊ आहेत, आमचे चव्हाण साहेब आहेत, नामचे शशिकांत जाधव, चंद्रकांत, आपलं लक्ष्मण जाधव साहेब, राजू शिंदे चतुर्पेठ यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे आम्हाला सांगितलं की काही संस्थेचं तुमच्या कार्य असेल तर आमच्याकडून आर्थिक मदत किंवा एक कार्यकर्ता म्हणून मदत जर लागली तर आम्हाला कधीही आवाज द्या. अशी उत्स्फूर्त काम करणारी किंवा उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देणारे, आशीर्वाद देणारे लोक असताना आपला हा समाज कधीच मागे राहणार नाही आणि याही पेक्षा भविष्यामध्ये मोठ्यात मोठे कार्यक्रम होत राहतील याची मी आमच्या सर्व युनिटतर्फे ग्वाही देतो. आणि हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी एक आपण इथे विशेष सत्कार घेण्याचं मला सुचवलंय. आकाश संजय तोरणे हा निपाणीचा एक खेळाडू आहे जो नुकताच खो खो मध्ये महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आली आहे त्याचे. जर ते पुढे असतील तर संजय तोरणे निपाणी कृपया त्यांचे पालक जरी आले इथे स्टेजवर तरी चालण्यासारखं आहे. कारण फार मोठी गोष्ट आहे आपल्या समाजासाठी, आपल्या भागासाठी. जर नसेल तर दुसरे तसेच खेळाडू आहेत विनायक विष्णू शिंदे सावळी, कबड्डीमध्ये महाराष्ट्र संघातून निवड झालेली. विनायक विष्णू शिंदे यांचे स्नेही इथे स्टेजवर येत आहेत. महाराष्ट्र राज्य संघातून निवड होणे ही एक साधारण गोष्ट नाहीये. धन्यवाद. आणि यानंतर अगदी मनापासून माझ्या जे मनामध्ये जे होतं आमच्या सामाजिक संस्थेचे ब्रह्म विष्णू महेश ज्यांच्या शिवाय, ज्यांच्या आशीर्वादाशिवाय, ज्यांच्या चालणीशिवाय आम्ही चालू शकत नाही, जुळले आहोत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. बहुधा त्यांचं वय बघून आमचं त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. असे आमचे धोंडीराव शेलार, सूर्यकांत शिंदे साहेब आणि अर्जुन चव्हाण लावच यांना तिघांना मी एकत्र तिथं बोलवतोय आणि त्यांचा सत्कार श्री लक्ष्मण जाधव जांदवड यांच्या मार्फत करू इच्छितो. मंडळी या तिन्ही व्यक्तींकडे पहा. तरुणांनी तर कृपया पाहावे कारण त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
कार्यकर्ते श्री शंकर सपकाळ आणि संजय उत्तेकर या जोडीने इथे आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि यापुढे मी मुद्दाम तुमचा सत्कार घेतोय कारण यापुढे अजून भरपूर नावं येते तुम्हाला. शशिकांत जाधव यांचा सत्कार करतील. त्यानंतर आपल्या उत्कृष्ट कलेतून सर्वांना त्या चौकटीमध्ये काबीज करणारे फोटोग्राफर यांचाही आम्ही इथे छोटासा एक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतोय. त्याने तो स्वीकारायचा आहे. संजयचा केला, आता आपला नंबर आहे. या शूटिंग वाले मंगेश सपकाळ यांना मी इथे निमंत्रित करतोय. नाही, तुमचा जो एक मान आहे तो कृपया दोघांचा एकत्र सत्कार केला हरकत नाही. विठ्ठल किर्दर साहेब यांना थोडक्यात आपले मार्गदर्शन मांडायचे आहे, तर त्यांना विनंती करतो आणि कृपया बराच वेळ झालेला मान्य करतो, परंतु काही आपल्या मान्यवरांचं एक उत्स्फूर्त एक त्यांचं मत आहे, त्यांना बोलायची इच्छा आहे. तर विठ्ठल किर्दर साहेब. मी काय जास्त वेळ घेत नाही, मी अजून 2 मिनिटात बोलतो. आजच्या सभेला सर्वांनी पाऊस असताना मी उपस्थिती लाभल्याबद्दल व्यासपीठावरील सर्वांना आणि कोयना कांदाटी सोळसी या सामाजिक संस्थेला आमच्या संकल्प प्रतिष्ठान 22 गावबद्दल हार्दिक शुभेच्छा. वेळ झालेला आहे, आम्हाला बी वेळ झालेला आहे, तर मी जास्त काय बोलत नाही. पण एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक चांगलं काम इथं एक प्लॅटफॉर्म आपल्या सर्व सामाजिक मुलांना इथं मिळालेला आहे आणि त्याचा जरूर सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. विवाह सोहळा असू द्या, मुलांचा सत्कार समारंभ असू द्या आणि बऱ्याचशा काही आपल्या भागातील समस्यांचा कार्यक्रम असू द्या, सर्वांना एक इथे संधी मिळते की आपलं काहीतरी कर्तृत्व इथं तुम्ही दाखवू शकता. आणि एक आमची अशी एक संस्था आहे संकल्प प्रतिष्ठान 22 गाव, गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही स्थापन केले. एक सर्व संस्था स्थापन होतात आणि काही चांगल्या असतात, काही म्हणजे काही कारणानं चालत नाही, पण आम्ही एक वेगळा प्लॅटफॉर्म इथं बनवलेला आहे 22 गावाच्या माध्यमातून. एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे की आमच्या संस्थेला असं एक आम्ही मुलांना सर्वांना चान्स दिला आहे की इथं कुणी आपल्या कर्तृत्वाची इथं जाणीव करून एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आमच्या संस्थेला कुठल्याही पदवीचं अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार असं कुठल्याही पदवीचं पद नाही आहे. इथं आम्ही सर्व 22 गावाचे पूर्ण एकही सगळे एकजुटीनं कार्यकर्ते म्हणून आम्ही इथं काम करतो आणि खरोखर त्यांना चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. जवळजवळ 700 ते 750 कार्यकर्ते आमच्या ह्या संस्थेमध्ये सहभागी आहेत आणि आम्ही तुमची चांगली संस्था, आम्ही 2 कार्यक्रम तुमच्या संस्थेला अटेंड केले, खूप चांगलं इथं नियोजन होतं आहे. आम्ही ठीक काहीतरी कनेक्ट तुम्हाला होऊ आणि भविष्यामध्ये चांगलं आम्ही काम तुमच्या संधी साधीने इथं करू. आमच्या ह्या संस्थेत तुमच्या संस्थेमध्ये आमच्या भागातील काही मान्यवर इथं आलेले आहेत, लक्ष्मण शिंदे साहेब आहेत, तसेच आम्ही ज्या ज्यांनी खरोखर आम्ही पाया इथं ह्या संस्थेला संकल्प म्हणून एक रोजोडा असे बांबुलीचे विजय शंकर इथं उपस्थित आहे सभेमध्ये. तसेच योगेश जाधव म्हणून आहे, सीताराम शिंदे म्हणून आहे, तसेच दत्तात्रय कदम असे बरेचसे मान्यवर आमचे इथे उपस्थित आहेत. आणि खरोखर इथं आमच्या स्टेजवर ते आम्हाला जो मान मिळाला के शेरार साहेब हे खरोखर आम्हाला सुद्धा चांगली इथं सपोर्ट करतात प्रत्येक भागातील कामासंदर्भात किंवा कोणत्याही नियोजनासंदर्भात. त्यांचंही मी आभार मानतो आणि तुम्ही सर्वजण इथे येऊन मीटिंगला शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचा